कर्जत चौक मार्गावरील बोरगाव परिसरात रविवारी आज पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही तरुण कर्जत तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत सुजित बोराडे राहणार भिसेगाव कर्जत आणि सिद्धार्थ जाधव राहणार वाकस नेरळ या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सुजित बोराडे हा कर्जत शहरालगतच्या भिसेगाव येथील रहिवासी होता, तर सिद्धार्थ जाधव हा नेरळ जवळील वाकस गावातील रहिवासी होता। दोघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक पुत्र असल्याने या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रविवारी पहाटे 12:30 वाजण्याच्या सुमारास बोरगाव परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली होती। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले। घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि हेल्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून दोघांनाही चौक ग्रामीण रुग्णालय हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासण्याअंती त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस पोस्टचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। एकाच अपघातात कर्जत तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने भिसेगाव, वाकस, नेरळ आणि कर्जत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे दोघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक मुलगी असल्याने या दुर्घटनेने संपूर्ण तालुका शोकमग्न झालाय।